चला नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांचं मनापासून गजानन राठोड सर या YouTube चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण शिकत आहोत, शिकवतो, पण नेमकी अभ्यास कसा करायचा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि फिजिकलीची तयारी कशी करणार आहोत खास नवीनसाठी। आणि जे हारले किंवा जे थोडंहून कुठेतरी नाराज झाले, दादा नाराज व्हायचं नाही, परत तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात आलेली आहे म्हणून लक्षात ठेवा। आणि एक माहिती पत्र, जो रिक्त पदाचा माहिती पत्र आहे ते आता विभागाकडे मागवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं कधीपर्यंत जमा करायचा। तर मित्र हो, लक्षात ठेवा, हार मानायची नाही। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। जो नवीन तयारी करतो किंवा जुना विद्यार्थी एक एक दोन दोन मार्कांना कुठतरी त्याचं तोल जातो, कुठेतरी त्याचा एक हेरफेटकामध्ये जातो, बघा तो मार्क जाणार नाही अशी आपण अभ्यासाची तयारी कशी करायची ते पण सांगणार, कोणत्या विषयाची जास्तीत जास्त तयारी करायची ते बी सांगणार आणि कशी करायची ते बी सांगणार आणि फिजिकलची तयारी कशी करायची ते बी सांगणार। पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला तुमच्यापर्यंत देणार। दादा व्हिडिओ स्किप नको करू, ताई व्हिडिओ स्किप नको करू, नक्की तुझ्या फायद्याचा ठरेल म्हणून तुमच्यासाठी खास करून पहा, लक्ष द्या। सर्वांनी तर हे वाचलं असेल, हे फक्त एक तुम्हाला दाखवलं, सर्वांनी वाचलं असेल, सर्वांच्या ग्रुपवरती गेला असेल, पण समोर अभ्यास कसा करायचा, फिजिकल कसे करायचं आणि जो तुमच्या मनामध्ये निवगट विचार असतो ना की हे माझ्याकडून नाही होत, हे बाजूच्याकडून होतं, हे दुसऱ्याकडून होतं, दादा तसं काही नसतं, तुझ्याकडूनच होतं। फक्त तुला कशी तयारी करायची ते मी सांगतो, अभ्यास कसा करायचा आणि किती पुस्तक वाचलं म्हणजे तू पोलीस होतो, किंवा ताई तू किती पुस्तक वाचले म्हणून तू पोलीस होते, म्हणून लक्ष दे। आणि चला बघा, सर्वांना माहिती असेल की अपर पोलीस महासंचालक खास करून प्रशिक्षण व खास या विषयाची पदकी यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई, शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई येथून आता त्यांनी काय केलं की राजकुमार भटकर सरांनी अपर पोलीस महासंचालक आहे, प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सूचना जाहीर केलेली आहे त्यांनी की पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक असेल, पोलीस शिपाई SRPF, त्याचबरोबर बॅट्समन असेल, सशस्त्र पोलीस शिपाई असेल, यांची रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत एवढी गोष्ट तुम्ही काय करायची दादा लक्षात द्यायची। पहा, याच्यामध्ये सर्व माहिती पाठवणे या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे की माहिती बोलवलेली आहे। उपरोक्त विषयानुसार अनुसरून पहा, लक्षात तुम्ही वाचला असेल तरी बी सांगतो, अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या दरम्यानच काय केलेलं, या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद काय केलेली आहे, बोलवलेली आहे। म्हणून त्यांनी काय सांगितलं, आणि हे आताच आहे म्हणजे 28/9/2024 माहिती पत्रक आहे, त्या अनुषंगाने दादा खचून जायचं नाही, मनोबल जाऊ द्यायचं नाही, मी सांगतो तसं कर आणि आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो तयारी कशी करायची, त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही। चला तर मग समोरच्या घटकाकडे वळूया सगळ्यांनी। पहा, जर थोडंसं बी कुठेतरी एक फेरफटका झाला असेल, कुठेतरी 1-2 मार्कांना आपलं कुठेतरी पाऊल डगमगला असेल तर नाराज व्हायचं नाही। सर सलामत तो पगडी 50 लक्षात ठेवायचं। जो पडून उठो ना आणि उठून पुन्हा सुरुवात करतो ना तोच खरा कर्तृत्व आणि संघर्ष योद्धा असतो, म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला संघर्ष योद्धा बनायचा, भगुडा बनायचा नाही। म्हणून दादा लक्ष दे, तयारी कशी करायची पोलीसमध्ये, जे नवीन असेल किंवा जे जुने असेल त्यांनी मी सांगतो की अभ्यास कसा करायचा पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, मुद्दे सूच सांगतो। पहिलं फिजिकल तयारी करणार का, पहिले फिजिकल आहे, पहिले काय आहे फिजिकल, न चुकता करायच्या गोष्टी म्हणजे फिजिकल आहे, तुमचं ग्राउंड आहे, ग्राउंडवर फोकस करायचं। मी सांगतो तुम्हाला काय होत असतं, बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आणि सगळ्या गोष्टी पुरवणार। बघा माझ्याकडे तुम्ही काय करता, एखाद्या वेळेस ही असते भीड, या भीड मध्ये तुम्हाला असं वाटतं की एवढ्या जनतेच्या भीड मध्ये आपण नेमकी तयारी करायची तरी कशी। आता बघा भरतीत गेला, आता भरतीत गेल्याच्या नंतर आपण गावाकडे काय करतो, प्रॅक्टिस करतो,
आता गावाकडे प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आपल्याकडून काय चूक होते बघा, एक दिवस आपण फिजिकल करतो, दुसऱ्या दिवशी फिजिकल करत नाही, किंवा एखाद्या ठिकाणी आपण अकॅडमी जॉईन करतो, आपल्याकडून कधी होतंय किंवा करमत नाही, मग सहज म्हणून दादा सहज म्हणून तयारी करू नको. ज्या दिवशी भविष्यामध्ये तू सक्सेस होशील किंवा कुठतरी तुझं नाव यादीमध्ये दिसेल ना, त्या दिवशी खरं सुख आणि खरं तुला दुःख अश्रू आहे ना तुझे, तुला अनावरणार नाही. म्हणून सांगतो तयारी कशी करायची. एक थिंकिंग म्हणून चाल. ज्या दिवशी तुला तयारी केली ना, एक थिंकिंग म्हणून चाल आणि मी तुला पहा स्वप्नामध्ये टाकतो की नाही, पहा लक्ष दे, बघ कशी तयारी करायची सांगतो मी. आता बघ, डू इट थिंकिंग, बस विचार कर. काय तू गेला भरतीला, हे आहे तू, लक्षात ठेव, हे तर तुला टाक, हे आहे तू आणि इकडं आहे गावातील लोक. दादा गावातील लोक काय म्हणतील याच्याकडे विचार नको करू. तुला काय व्हायचं याच्याकडे, ते आपल्याकडे चांगलं बोर्ड पण दाखवतील आणि वाईट बोर्ड पण दाखवतील. ज्या आता तू चालला भरतीला, एक थिंकिंग म्हणून बघ, तू चालला भरतीला चालल्याच्या नंतर गावातील लोक जे वाट्यावर बसेल असते, दुकानापुढे असते ना, ते लोक काय म्हणते तुला याच्याकडून नाही होत. पहा मी सांगतो, तुझ्याकडून नाही होणार ना तर कुणाकडून होणार आहे. फक्त मनात हारू नको, त्याच्यासाठी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त डगमगायचं नाही, पहा नक्की व्हिडिओ पहा. याच्यामध्ये हे लोक काय सांगतात की तू होऊ शकत नाही, याचा पोरगा अमुक झाला, त्याचा पोरगा टमुक झाला, त्याच्या पोरगाकडून होऊ शकत नाही. बघ आता तू फक्त स्वप्नामध्ये फक्त एकदा जगून तर बघ, पहा तुझं आयुष्य कसं होत बघ. दादा तयारीला सुरू केली, येणाऱ्या काळामध्ये भरती आली. पहा दादानं तयारी सुरू केली, ताईनं तयारी सुरू केली, येणाऱ्या काळामध्ये भरती सुरू झाली. अरे भरती सुरू झाली दादा, भरतीसाठी धावपळ सुरू झाली. बघ या माझ्या दादानं फॉर्म भरला, लक्ष द्या, या दादानं माझा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्याच्या नंतर जिल्हा निवडला. मग जेवढे जिल्हे असेल तेवढे जिल्हे निवडले माझ्या दादानी. ज्या जिल्हे निवडले आणि जिल्हे निवडल्याच्या नंतर काय केलं, जिल्हा निवडला बाबा, पहा लोकांकडे यानं दुर्लक्ष केलं. या दादाने हे पहा, हे पोलीसची तयारी करणारे विद्यार्थी आहे, लक्ष द्या, हे पोलीस आणि हे लोक, लक्ष द्या, लोक काय म्हणतील याचा कदापि विचार करायचा नाही. पहा भरती आली, भरती पडली, भाऊ फॉर्म भरला, भरती आली, भरती पडली, फॉर्म भरला. अरे तयारी जोमात चालू होती, तयारी सुरू केली, अरे अभ्यास केला, विचार करतो काळ कसा असेल, अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर बाबा यादी पडली, ही बघा यादी, आणि त्या यादीत तुझं नाव बघ आणि त्याला हायलाइट मध्ये येतं तुझं नाव. सर्च केल्यानंतर तो काळ बघ कसा आहे, ती वेळ बघ कशी आहे. तुम्हाला वाटलं तू आला ना, वापस आला भरती करून, वापस आला भरती करून, वापस आला भरती करून, झालं काम. काय नाव बघितलं यादीत, ज्याला नाही त्याला फोन करतो तू, ओ काकू, ओ ताई, जमलं माझं, बघा माझं जमलं ताई ना. पा लोक, अरे तुम्ही सांगत होते ना मला, लोक सांगत होते ना मला की अरे तुझ्याकडून नाही होणार, पण मी करून दाखवलं. अरे ज्या दिवशी मी करून दाखवलं त्या दिवशी मी गावात परतलो आणि त्या दिवशी अरे तुमच्या हातातली यादी, अरे गावात जायचं, दुकानात जायचं, प्रिंट काढायची, तुझं नाव लगेच त्याला दाखवायचं. बघ दादा, बघ काका, माझं नाव आलं, बघ बघ याच्यात माझं नाव आहे की नाही, हे बघ माझं नाव दिसलं ना. तुम्हीच होते ना म्हणायला तुझ्याकडून होणार नाही म्हणून, पण मी सिद्ध करून दाखवलं ना. का मी मेहनत कशी केली, मी कशी करायची ते सांगणारा. पा धावपळीचा योग सुरू झाला. अरे सगळ्यात जास्त या दादाचे आजी खुश, आजोबा एवढा आनंद होतो ना यांना, या आजी आजोबांना एवढा आनंद होतो ना, या जगाच्या पाठीवर माय बापाला बी आनंद होत नाही तेवढा तुमच्या आजी आजोबाला आनंद होतो. अरे आजीचं रडणं इकडं, बाबाचं रडणं इकडं, अरे तुमच्या वडिलाचं रडणं इकडं, तुमच्या वडिलाचा रडणं इकडं. बघा लक्ष द्या. अरे हे नाही बघितलं तर काय बघितलं ध्यानात घ्या. अरे वडिलाचं रडणं इकडं, भाऊ तू आला भरती देऊन, तुझं रडणं इकडं, आणि तू सांगायला लागला दादा मेहनत लई घेतली, हो पायाला फोड आले, रात्रभर जागलो, अरे मेहनत केली, अरे म्हणूनच तुला आनंद असू आला ना. जिनं आयुष्यामध्ये तुला कधी पाहिलं नाही ना, जिनं तुला आयुष्यामध्ये कधी इग्नोर केलं ना, जिच्यावर तू खरा प्रेम करायचा, तिनं तुला कधी बघितलं नाही ना, त्या दिवशी तिच्या गल्लीतून जा दादा,
तिच्या गलीतून जर गेला ना तू हागा संडाचा डबा नाही फेकून पळाले तर मला सांग, संडाचा डबा फेकून चाल तूच हा, आणि मग तुला म्हणून कारेच गोट्या कधी आला रे तू, आताच आलो मी, आताच आलो, काय मला ऐकायला भेटलं म्हणे तू जमला, तुझं जमलं म्हणे, पोलीस झाला की काय, पोलीस झालो ना, मग काय यादी बघ, यादी बघ, हे बघ माझं नाव, बघितलं, अरे हागायचा डबा जागेवर चाल तू घरी, हा, जिने कधी भाव दिला नाही तिच्यासाठी करायचं नाही, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं ना त्याच्यासाठी करा, बाकी कोणासाठीच करायचं नाही, आणि स्वतःसाठी करा, बाकी काहीच नाही. देश सेवा राज्य सेवा तर हे तर तुम्ही करणारच आहात. रात्रंदिवस आम्ही बघतो, कोरोनाच्या काळात आम्ही इकडं ओके पैकी होतो, टणटण लगे घरात 4 भिंतीच्या आत, पॉप्युलेशन पूर्ण वाढून ठेवलं आम्ही, पण जो खरा होता ना हा खरा होता ना पोलीस, हा होता तिथं आमच्या संरक्षणाने. आम्ही कुठं घरात निव्वळ लेकर, बाकी काहीच कामं नाही केले, दुसरे निव्वळ वाढून ठेवले. नाही तर पहा जनगणना करून पहा तुम्ही, आता नोंद किती आली तर 19 ते 21 लाख बदबदचे, द्यारात घे बर, रस्त्यात भेटली दादा, ट्रेनिंगच्या धावपळीचा दिवस निघला तुझा, गावात गुलाल काय, डोक्यावर गुलाल काय, माळ काय, इकडं रडणं, इकडं खुश होणं, पा इकडून डोक्यावरून बद 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 गुलाल, बद 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 गुलाल डोक्यावर, मग लक्षात ठेव गळ्यात हार, मग पाय, ती पण रात्रीभर उभी, असं नाही समजायचं की ती नसती, ती लांबूनच पाहती, ती हे बघ ती लांबूनच पाहती, आणि ते म्हणते काय गोट्याचं जमलं, ज्या दिवशी हो म्हणत होता ना मी खरा प्रेम करतो, त्या दिवशी ती म्हणते तुझी लायकी नाही. बाबा यानं लायकी दाखवली ज्यावेळेस मेहनत केली, बाबा धावपळीचा दिवस सुरू झाला तुझा, अरे ट्रेनिंगचे दिवस आले, ट्रेनिंगला चाला, अरे ट्रेनिंगचे 9 महिने बितले, अरे 10व्या महिन्यात शपथ झाली आणि वापस गावाकडे आला. बाबा कटिंग बूट सूट ती बॅग, आणि खरं सांगू का गावाच्या येशीवर, गावाच्या बाहेर नदीजवळ रात्र मुक्काम ठेव, तुझं गाव जर लांब असेल ना रातच्या मुक्काम ठेव इथं, आणि मुक्काम केला इथं झोपतो, ताण नको घेऊ, गावातल्या घरच्या लोकांना सांग मी आलो घरी, एक काम करा, मी गावाच्या बाहेर जसं झोपणार आहे तिथं गादडी बोलव, तिथं पलंग बोलव, तिथं झोप. सकाळचे 7 वाजले भाऊ, सकाळचे 7 वाजले ना, सकाळचे 7 वाजले तेव्हा उठायचा, आणि तेव्हा नेमकीच गावात शिरायचं. कुठून? ट्रेनिंगवरून आल्यावर गावात शिरला, आणि लगेच गावात शिरल्याच्या नंतर काय झालं, ज्या गल्लीन कधी गेला नाही ना भविष्यात, त्या गल्लीनं आपली चाकावाली बॅग घ्यायची, कोणती चाकावाली, अशी वाजली पाहिजे तर घर 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 अशी वाजत गल्लीन चालली पाहिजे, आणि तिचं घर तिथं पाहिजे, तिथं भर, आणि अचानक पाहिजे ती नेमकी संडासाला जायला, बाथरूम बांधले घरी, स्वच्छ भारत होय, पण बाथरूमच नाही घरी, निस्तू गावाकडे तसेच गोतोला बोटात चाल धू, ओके, नाही पाणी सांडलं किंवा कोणी पाणी सांडून दिलं की हायच, बाकीचं बघा लगेच अशी बॅग न्यायची, गुरगुर 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 करत आपल्या 7 वाजता सकाळी गुरगुर गुरगुर तिच्या घराजवळून, त्याच्या घराजवळून, ज्याला ज्यानं कधी आपल्याला सपोर्ट केलं नाही त्याला लांबून म्हणायचं, काका आलो मी, बघा जमलं ना, बाकी मजेत आहे का, ते आपल्याला काय विचारते पहा, तुम्हाला खरं सांगू का, ते आपल्याला काय सांगते, बरं आला बुवा, ट्रेनिंग कशी झाली, काय झाली, असा प्रश्न करत नाही, ती आपल्याला काय म्हणते, कधी जाणार आहे आता, सुट्टी किती दिवसाची तुले, म्हणजे ते आपल्याला जायचीच वाट पाहते. पहा अजून लागला का नाही, तिकडून ताप, आणि लागल्यावर म्हणते कधी जाणार वापस, हे यांचा कधी भविष्यात विचार करायचा नाही. जो आनंद असतो ना, हे आनंद गगनात मावत नसतो. जे आजी आजोबा आई वडिलांसाठी तुम्ही करता ना, त्यांच्यासाठी आनंद त्यांच्यासाठी करा रे बाबा. तयारी कशी करायची मी सांगतो सुरुवातीला. जे असलं नवीन त्यांनी फक्त लक्ष द्यायचं, मी सांगतो तसं करायचं. बाबा एक शेड्यूल बनव, सकाळी 6ला किंवा 5ला उठलाच पाहिजे. 12 महिने पहा, तुम्हाला सांगतो 2 गोष्टी सांगतो लक्षात ठेव. आपलं आयुष्य खरं जर म्हणलं ना 60 ते 65 दरम्यानच आहे. ओके पैकी डोळे पांढरे खतम, टाटा बाय बाय. लक्ष दे, 60 आणि 65 वर्षाचं आहे. बघा याच्या माग मेहनत कोण करायची, तो करायची. लक्ष दे, मेहनत तो करायची. बघ ताण नको घेऊ, मी सांगतो ते कर.
मेहनत तो करायची. आयुष्य बंद 60 आणि 65 वर्षाचं जे बघ, याच्या मग फक्त दादा 2 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा 6 महिने कडी मेहनत घे. काय घे? कडी मेहनत. 2 वर्ष 1 वर्ष 6 महिने फक्त मेहनत घे. फक्त मेहनत कर, बाकी काहीच नको. काय कर? मेहनत कर, बाकी काहीच करू नको. आणि जर हे 2 1 6 महिने जर तू 2 वर्ष 1 वर्ष 6 महिने जर कधी मेहनत घेतली ना, येणारा 60 वर्ष दादा तुझे सुखात जाईल. कशात जाईल? सुखात जाईल. अतिशय आनंदात जगशील तू. काय 60 ते 65 वर्ष. आणि या 2 वर्षासाठी जर सुख मागशील ना, या 2 वर्षासाठी सुख मागशील ना, अख्खा आयुष्य तुझं दुःखात जाईल. ध्यानात ठेव. नुसतं का असं तोंड राहील तू. बस जेव्हा पाहिलं तेव्हा त्या तोंडावर 12 वाजेल. जेव्हा पाहशील तेव्हा 12 वाजेल त्या तोंडावर. काऊन? तो 2 वर्षाचा किंवा ह्या वर्षाचा तू सुख मागत होता ना, 65 ते 60 वर्ष तुला दुःख. 2-2.5 वर्ष कशी जाते. फक्त काय करायचं? हे सुख घेण्यासाठी, आयुष्याचं सुख घेण्यासाठी फक्त थोडीशी जिद्द आणि मेहनत कर. जर नाही झालं ना, मला सांग. बघ कसं सर, बाकीचं सोडा, अभ्यास कसं करायचं ते सांगा. चल लक्ष दे दादा, भरती येणार आहे ना, अभ्यास कसं करायचं, तयारी कशी करायची ते सांगतो. आणि पहिले पोलीस भरतीचं ग्राउंडची तयारी कशी करायची पहा. तुमच्या मनातले विचार काढा. सुरुवातीला काय असतं? आपलं 1600 मीटरचा राऊंड असतो. ध्यानात घ्या, 1600 मीटरचा राऊंड असतो ना. आपण काय करतो? इथं असे उभे राहतो. इथं आपले उभे राहिले. 1600 मीटर गावाकडे राऊंड बनवतो किंवा पुणे अकॅडमीला असेल किंवा कुठे असेल असतो. एखादी तयारी करणार गावाकडे होत नाही, चला बा अकॅडमी जेवण करू. अकॅडमीला काही मुलं काय करतात? सहज म्हणून करतात. 17,000 जागा होत्या, 17 लाख फॉर्म होते. 17 लाख पोरं लागले का? नाही, 17,000 लागले. कॉम्पिटिशन कुठे ते फक्त आपण कुठं कमी पडतो ते पाहावं लागतंय. बाकी दुनिया कुठे जा लक्ष द्या. आपल्या गावात खेळचा लागतो, गावात जवळचा लागतो, एका बेंचवर लागतो. मग आपण का नाही? तुम्हीच लागणार आहे. बघा लक्ष द्या. ज्यावेळी तुम्ही पळायला सुरुवात करतो ना, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला आणि तिसऱ्या राऊंडला भाऊच्या मनात एक विचार येते. विचार काय येते तिसऱ्या राऊंडला येते? पळता म्हणतो मरायचं का? पुढच्या भरतीची तयारी करू. मरायचं का? पुढच्या भरतीची तयारी करू. तो काय करतो? मधात सोडतो. याच्यासाठी काय करावं लागेल? तुला फक्त काय करायचं नाही, फक्त सतत रोज 2 किलोमीटर पळायचं आणि शेवटचं 1 किलोमीटर शूट मारायचा. बाकी काहीच नाही करायचं. 2 किलोमीटर पळायचं, शेवटचा पहिल्या दिवशी पळणं होत नाही. पहिल्या दिवशी पहिले 2 दिवस फक्त चाल. 2 दिवस चाल. नंतर काय करा? सरळ. नंतर तिसऱ्या दिवशी काय कर? फक्त 1 किलोमीटर पळ. किती? 1 किलोमीटर. दुसऱ्या दिवशी काय कर? फक्त दुसऱ्या दिवशी काय कर? दुसरं म्हणजे 5व्या-6व्या दिवशी काय कर? 2 किलोमीटर पळायचं तुला. बाकी काहीच करायचं नाही. रोज हा शेड्यूल कर. रोज. मग हळूहळू 5व्या-6व्या दिवशी आपोआप रनिंग बनणार. रोज फक्त 3 ते 4 किलोमीटर फक्त धावत राहा. आणि धावत राहिलं ना, बस बाकी काहीच नको करू. मोड आलेली मूग डाळ खायचे. मूग डाळ, मोड आलेली हरभरा, हे डाईट घ्यायचंच. रोज संध्याकाळी भिजू घालायचं पाण्यात. रोज संध्याकाळी. सकाळी धुवून घ्यायचे आणि खाऊन घ्यायचं. बाकी काहीच नाही. हे डाईट करायचे म्हणजे करायचे. थोडेफार शेंगदाणे टाकून घ्यायचे किंवा बाजाराला कोणी गेले थोडे फुटाणे घेऊन यायचे, जसं गुळ घेऊन यायचा आणि चालल्याचा आपला दणका नेहमीचा. रनिंग चालू ठेवायची. रनिंग ही चालू ठेवायची आणि आपलं रोजचं शेड्यूल सकाळी 5ला उठायचं किंवा 6ला उठला ना, 6:30ला पळ. किती? 6:30ला. बस 6:30ला सुरुवात करायची किंवा पळायला. बस 6:30ला रोज कंटिन्यू 20 मिनिटं रनिंग मारायची. कंटिन्यू. बस
ते कितीही लांब जा, रोज कंटिन्यू. संध्याकाळी काहीच नाही करायचं, संध्याकाळी 2च राऊंड मारायचे. किती? 2 राऊंड, नाही 1च किलोमीटर पळायचं, लई पळायचं नाही. संध्याकाळी 1 राऊंड. पण गोळा रोज फेक. सुरुवातीला काय होतं, माणसाचा गोळा जात नाही, त्याच्यामुळे नाराज होतं. फेकत राहायचं. एकदा टेक्निक पकडल्या गेली ना, एकदा तुम्ही स्विंग धरला ना तुमच्या हातानं, 100% गोळा तुमचा 100% आउट ऑफ जातो. लक्षात ठेव. फक्त तयारी कशी करायची, याच्यापैकी आता लक्ष द्या, या 15च्या गोळापैकी, या 15 गोळा, 15 100 आणि 20 1600. ध्यानात घ्यायचं, सोपं आणि सरळ. नेहमी पळत राहायचं, नेहमी. आता नेहमी जर आपण पळत राहिलो ना, तर नाही म्हणले बाबा 16 मार्क तर येतील. 16 कुठंच नाही गेले. चांगला पोरगा असला ना, व्यवस्थित पळणारा, 16 कुठंच नाही गेले. पण आउट ऑफ घेण्याची कोशिश करायची. तर 18 तरी येणार. काय येणार? 18 येणार म्हणजे येणार. लक्ष दे. आणि लगभग 100ला तर सहसा चुकत मुकत चांगली प्रॅक्टिस करणाऱ्या पोरालाच येत असते. लक्ष द्या, त्यालाच आउट ऑफ येत असते. पण बाकी तर जनरली 10 मार्क कुठंच नाही गेले. 10 मार्क जनरल मार्क धरले, 10 मार्क कुठंच नाही गेले. 18 आणि 10 किती झाले? 28. 28 आणि हे 15 ऍड कर, किती होते बघा. 28 आणि 15 किती होते बघा? 43 मार्क होते. किती होते? 43. म्हणजे 43 मार्क तू कुठंच कुठंच नाही कटत. आता अभ्यास कसा करायचा मी सांगतो. आता हे झालं फिजिकल. रोज कर, काहीच नको, रोज कर. जर तुला ती मागचे स्वप्न पाहायचे मी सांगितलं, जर ते स्वप्न पाहायचं ना, हे राऊंड मारताना ना तुझ्या मनातले वाईट विचार का तुला सिद्ध करून दाखवायचं, ते कर. शपथ रे बॉस सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो, माघार येणार नाही. तू फक्त करावं लागेल तुला, बाकी काहीच नाही. व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही कधी आयुष्यात नाराज झाले ना, हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला 100% मोटिवेशनच भेटेल. बघ, अशा पद्धतीची तयारी ठेव. जर झालं तर मी सांगतो कुठंच तुला कमी पडणार नाही. म्हणून सांगतो, आता मी तर टॉपिक वर चालू करणार आहे. मिक्स आहे, चालू घडामोडी सिरीज आहे, ते नंतरचा प्रश्न. आधी हे तर करावं लागेल आपल्याला, तेव्हा ते करावं लागेल. म्हणून सांगतो समोरचा प्रश्न, तर समोरची गोष्ट पाहू. आता अभ्यास कसा करायचा, हा झाला फिजिकलचा. आता अभ्यास कसा करायचा, आता सगळ्यांमध्ये किती असतं, गोळा काय असतं, फक्त रेग्युलर प्रॅक्टिस कशी करायची, डाईट करतच राहायचं. पहा अभ्यास कसा करायचा. सोपं आहे हो माहिती आहे. तुम्हाला सांगू का, खरंच अवघड नाही अभ्यासाला. 4 5 मराठी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, सरळ जीके, जनरल नॉलेज. पालक द्या, जनरल नॉलेज. आता सोपं सांगतो दादा, काहीच नाही करायचं. एखादं पुस्तक घे. असे बी व्हिडिओ युट्यूबला, तू कुठं जायचं काम नाही, एवढी बी तयारी करू शकतो घरी बसल्या. फक्त अभ्यास करत असताना लक्षात घ्या, अभ्यास करत असताना काय करा, लेखी स्वरूपाची करा. काय करा, अभ्यास करताना लेखी स्वरूपाची करा, बाकी काहीच नाही. अभ्यास करताना लेखी स्वरूपाची करायचं. ध्यानात राहो अगर न राहो, फक्त लेखी स्वरूपात. स्वतःचे पॉइंट्स बनवा, स्वतःचे लेटर घ्या, स्वतःच एक नोट्स बनवा आणि त्याच्यावर लिहा. 100% काय होईल, फायदा होईल. जाता जाता तेवढं वाचलं ना, तुम्ही गरिबी जर असल्या परिस्थितीतून आणि तेवढ्याच नोट्स जर वाचल्या ना, आणि युट्यूबवरून जर घेतलं ना तुम्ही मराठी व्याकरण, प्रत्येक व्याकरणाचे टॉपिकचे व्हिडिओ बनवलेले असते कोणी. लक्षात. फक्त काय करायचं, पुस्तक घेऊन ये, एवढे पुस्तक घेऊन ये. मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज. जे जास्तीत जास्त मस्त चांगल्या पद्धतीचं
पुस्तक असेल त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा. आता नोबेल प्रकाशन बी आहे, चला त्यांचं बी पुस्तक चांगल्या पद्धतीचं आहे भुतेकर सरांचं. त्या हिशोबानं बी जर तुम्ही व्यवस्थित जनरल नॉलेज हाताळलं ना, मला तर वाटतं तुमचं जाणार नाही. आणि सूरज शेख सरांचं बी एक सामान्य ज्ञान, म्हणजे मी पूर्वी तेच हाताळायचं पोलीस भरतीसाठी बरं का, त्याच्यामधून 100% प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्या आनंद पाटला सरांचा ठोकळा बी आहे, ते पण काय करायचं. आता तुम्ही म्हणता ठोकळे काही, ते पण जर वेळ असला तर रोज थिअरीला सांगतो मी. आता अभ्यास कसा करायचा, आता थिअरी आहे रोज थिअरीला, कशाचे, जीकेचे, रोज थिअरीला नाही म्हटलं फक्त जास्त वेळ नका देऊ हो, 45 मिनिट घ्या रोज 45 शेड्यूल ठरवा. तुम्हाला सांगू का, रनिंग आले ना, रनिंग आले बस याच्यातून काय करा, रनिंग आले ना फक्त रोज अर्धा तास म्हणजे 30 मिनिट काय करायचं, करंटचा अभ्यास करायचा. चालू घडामोडी, काय चालू घडामोडी रोज वाचायचं, बाकी काहीच नाही. चालू घडामोडी वाचलं की लगेच सरळ सरळ तुमचे जेवढे बी आयएमपी मुद्दे फक्त लिहून घ्यायचं, बाकी काहीच नाही करायचं, लिहून काढायचं. आणि रोज थिअरी 45 मिनिटं वाचायचं. मग कोणतं थिअरी घ्या, मी सांगितलं त्याप्रमाणे एक थिअरी घ्या. आणि हो याच्यामध्ये आणि एक महत्वाचा प्रश्न जे म्हणजे व्हेरी आयएमपी आतापर्यंत झालेल्या प्रश्न पत्रिका यांचा अभ्यास करायचा. आतापर्यंत झालेल्या यांच्या प्रश्नपत्रिका करायच्या. मार्केटला भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे, ज्यांचं तुम्हाला सांगू का सोल्युशन आहे, ज्यांचं मस्त सोल्युशन आहे, ते पण काय करायचं, हाताळायचं. प्रश्नपत्रिका रोज नाही म्हटलं तर नाही म्हटलं 2 घंटे कुठंच नाही गेले प्रश्नपत्रिकाचे, कुठंच नाही गेले. 2 तास 45 मिनिटं थिअरीचे, 2 तास प्रश्नपत्रिकेचे ध्यानात घे, बाकी काहीच नाही करायचं. एवढं जर तू केलं ना 100% कव्हर होतं सगळं. आणि हो रोज जनरल नॉलेज मध्ये जीएस सोडायचंच नाही, जनरल सायन्स जीएस सोडायचं नाही, जीएस करावाच लागतो. 5-4 प्रश्न असतेच जीएसचे. जीएसला नाही म्हणले रोजचे 30 मिनिटं दे, असा अभ्यास करतो. कशाचा, जनरल नॉलेजचा. जर याच्या बाहेर मार्क गेला नाही या 25 पैकी, कधी 25 विचारते, कधी 30 विचारते, कधी 40 विचारते, तर कधी 55 विचारते, असं शेड्यूल असतं. पण बहुतांश 25चा पॅटर्न असतो, असं लक्षात घ्या बघा. आणि याच्यापैकी नाही म्हणलं 25 पैकी 20 मार्क तुमचे कुठंच नाही गेले, हे 20 धरा सध्याच्या स्थितीला, आणि ते 43 धरा, हे 20 धरले आपण. बुद्धिमत्ता 25 पैकी 25 नाही म्हटले, सोपं आहे. एकाच विषयातून अभ्यास करणं, याला किती वाचावं लागलं, पण याला एकाच विषयातून 25 पैकी 25 किती, 25 पैकी 25 धरले आणि जातच नाही, 25 पैकी 25 येतेच. चला गणित पण एकाच विषयातून अभ्यास, 25 पैकी 25 येतेच. 25 चला या दोन्हीतून नाही म्हणलं, चुळले 50 पैकी 45 धर, 50 पैकी 45 धर, चळून चुळून चळले. चला आणि हे मराठी एकाच विषयातून किती रे, सरळ आले बाबा मला 22 धर. चला 22 करा, हिशोब करा. हे 22 मराठी, 45 गणित बुद्धिमत्ता आणि 20 जीके. करा हिशोब किती झाले याच्या. हे काय झाले, 60 65 किती झाले, 60 65 20 85 2 87. किती मार्क झाले, 87. लक्ष दे, हे 87 मार्क सहसा, आणि हे 43 मार्क व्यवस्थित घे. 0 8 आणि 4 12 आणि 13 130 वर जास्तीत जास्त लागण्याचे चान्स वाढते. जिल्ह्यानुसार उतरायचा, कुठं हार्ड जाते, कुठं सोपं पेपर येते. पण प्रश्नपत्रिकेचा रिव्हिजन डेली शेड्यूल करायचा. अभ्यास करताना गणित तुम्हाला झोप लागते ना, किंवा तुम्हाला कंटाळा येतो, किंवा संध्याकाळी जीके ध्यानात राहत नाही ना, संध्याकाळी गणित आणि बुद्धिमत्ता 1 तास थिअरी करा. 1 तास थिअरी करा म्हणजे करा. 1 तास थिअरी करा.
आणि गणित आणि बुद्धिमत्तेची पण प्रश्नपत्रिका हाताळा. स्पेशल प्रश्नपत्रिका येईल आहे मार्केटला, म्हणून हे पण अशा पद्धतीने करा. आणि रोज पाठांतरचा भाग असेल, समानार्थी विरुद्धार्थी असेल, त्याच्यानंतर शब्दाबद्दल शब्द असेल, अलंकारिक शब्द असेल, असे काही म्हणी असेल, असे रोज नाही म्हटलं, रोज संध्याकाळी आपण काय करतो 5-1 वाजता जाता येता काय करायचा, रोज 5-1 वाजता आपण कुठे जातो ना, छोटीशी डिक्शनरी घ्यायची, स्पेशल शब्दकोशाची डिक्शनरी येते आणि ती काय करायचं, कुठे फिरताना कुठे आपण रनिंगला गेलो खिशात टाकायची, तिथं वाचत राहायचं. अशी ती तयारी तुम्ही करू शकता. दादा तसं जर नाही जमलं तुम्हाला तर रोज 1 घंटा तरी या मराठी व्याकरणला दे आणि बघ. हे पुस्तक उकलायचे. जर नाही समजलं याच्यामध्ये पहिल्याच आपण जर म्हणलं मराठीत वर्णमाला आहे, नाही कळाली, फक्त काय करायचं, युट्यूबवर जायचं, वर्णमाला सर्च करायचं, लगेच टॉपिक येऊन जातं, पूर्ण पाहून घ्यायचं, लगेच कन्सेप्ट क्लिअर. दुसरं आपण जर म्हणलं लगेच नामाचा प्रकार आहे, नामाच्या प्रकाराची माहिती भेटतं, नाम सर्वनाम भेटतं. नामामध्ये आपले जे प्रकार शिकतो, जसं की सामानाम, विशेष नाम, भाववाचक नाम, त्याचबरोबर आपण लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप असं, त्याचबरोबर सर्वनाम, विशेष नाम आणि सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, क्रिया विशेषणव्य, शब्दगिव्य, उभयनिव्य आणि केवळ प्रगिव्य, असे काही आपण 8 जाती शिकलो ना. 8 जातीला एकत्रित करून आपल्याला प्रयोग पण समजतो आणि समास समजतो, म्हणून सोपं आहे. याच्यात अशा पद्धतीची तयारी करायची. आणि याच्या पण मार्केटला प्रश्नपत्रिका आलेल्या आहे, जसे त्यात तसे प्रश्न रिपीट होतात, म्हणून काय करायचं, वाचायचं. आणि कोणत्या स्वरूपात सांगितलं मी, लिहिची स्वरूपात. टाइम लागला चालतो, वया भरला चालतात, अर्धा किलो रपान पण लिहून वाच, बाकी काहीच करू नको. अशा पद्धतीत तू जर अभ्यास केला ना, यश तुझ्या पदरात नाही जर आला तर मला सांग, गावात कुठेही कोणाची गरज नाहीये किंवा कोणाचंही आपण ऐकून घेण्याची क्षमता ठेवायची नाही. म्हणून फक्त प्रामाणिकपणे काम करायचं, आयुष्यामध्ये यश तुलाच प्राप्त होणार. मित्र हो, खरोखर तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघून जर खरं आजपासून जर चांगली सुरुवात केली, असं समजेल हजारापैकी एकाने बी जर मनावर घेतलं, तर मला वाटतं की माझ्या हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा जो अर्थ आहे किंवा माझा जो हेतू आहे मी पूर्ण झाला असं समजेल. जर तुम्हाला कुठंतरी मनोबल खचत असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा, मी 100% तुम्हाला सहकार्य करेल. आणि हो, जाता जाता एवढंच सांगेल, दादा अजूनही मनाला खाऊ नको, झुरू नको, जोमाने पेट आणि ती पेट की ज्योत दाखवून दे की तू रोशनी है जो खुद को बदल देगी और अपना करियर सीमे पर टांग लेगी. फक्त लक्षात ठेव, बन. आणि शुभेच्छा तुला. अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ तुझ्या हातात आहे. सांगतो, वेळ ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी, वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि आपण का वेळेसाठी थांबायचा? आज जर भरती पडली, आपण त्या पात्र किंवा त्या लायकीचे ठरलो पाहिजे, म्हणून तयारी कर. चला तर मग शुभेच्छा. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी घेऊन किंवा मिक्स गणित घेऊन किंवा व्याकरणाचा काही भाग घेऊन. चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.